हॅलो एव्हरीवन, जसं की हे तुम्ही बघत आहात, हे आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण थोडंसं बारीक रवा किंवा जाड रवा तुम्ही मिक्स करू शकता। मिक्स करून हे 10 मिनिटं ठेवायचे। ह्याच्यात तेलाचं मोहन टाकायचे, जेणेकरून पुरी आपण करताना तेल खूप पीत नाही, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, असे पुऱ्या होतात। चला बघू आता आपण एक साइडला आपण तेल ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती। खूप हाय फ्लेमवरती पुऱ्या तळून घ्यायची नाहीत। एकदा तेल चांगलं तापलं की लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती हे पुऱ्या इतक्या सुंदर होतात, इतकी खुसखुशीत होतात। नेहमी आपण जे गव्हाच्या पिठामध्ये हलकसं ट्विस्ट म्हणजे काय, आपण ह्याच्यामध्ये हे आहे रवा टाकलेला आहे बघा, खूप छान होतात, फुलतात खूप छान। जसं की तुम्ही बघत आहात, पाहिलं किती टम सुंदर फुगलेली आहे पुरी। हे असं प्रोसिजरनी तुम्ही जर केला तर नक्कीच तुमच्याही पुऱ्या अशा होतील। बघ, दुसरी टाकलेली आहे आता ही आपण पुरी, खूप सुंदर होतं। पहा, सगळ्या पुऱ्या ज्या आहेत असेच टम फुगत आहेत, खूप सुंदर लागतात आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे। आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा। जसं की तुम्ही बघत असाल, टम पुरी आमरस, इतका सुंदर हा बेत आहे, ह्याला म्हणतात राजसअन्न। आणि आंब्याचा जे आहे हे रस, आमरस जे आपण केलेला आहे, ह्याच्यात शक्यतो धाग्याची मिश्री म्हणून येते, म्हणजे जसं आपली खडीसाखर असते ना, उन्हाळ्यात ती खूप चांगली, पोटाला थंडही। आणि थोडंसं ह्याच्यात आपण इलायची घातलेली आहे। असा आंब्याचा रस इतका सुंदर होतो। आणि ही पुरी, कसं वाटलं बेत? खूप सुंदर लागतं, नक्की ट्राय करा। डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू, हॅव अ गुड डे।